श्री गणेशाय नमः. सध्या अधिक मास सुरू आहे. अधिक मासानिमित्त आपण दोन सुंदर बंदिशी पाहणार आहोत. त्या आहेत भूप आणि देस्कार रागातल्या. पण त्याच्याशिवाय आपण भूप आणि देस्कार यातील फरकही पाहणार आहोत आणि त्यासोबत त्रितालातल्या कालापासून सुरुवात असलेल्या दोन सुंदर बंदिशी पाहणार आहोत. प्रथम आपण राग भूपचा विचार करू. अत्यंत सरळ स्वरूपाचा आरोह अवरोह असलेला हा राग आहे. हा कल्याण थाटातला ओढव जातीचा राग आहे. याचा वादी स्वर ग आणि संवादी स्वर ध आहे. त्यामुळे याचा विस्तार मंद्र सप्तकात अधिक होतो. रे ग रे सा रे सा ध ग रे सा रे ग प ग ध प ग ध प ग सा ध प ग ग रे सा. गंधारवादी असल्यामुळे पुन्हा पुन्हा आपण गंधाराकडे जातोय. द प द सा सा रे सा द प ग द रे सा ध सा. याच्या वाक्यांचा शेवट पुन्हा पुन्हा ध सा असा केला जाऊ शकतो. तसंच याच्यात रे व्यवस्थित दाखवला जातो. म्हणजे सा रे ग प ग रे ग रे प ग ध प ग रे ग रे सा द प द सा रे सा ध रे सा सा ध रे सा ध प ग द प ध सा प ध सा रे ग ग रे सा सा ध सा रे सा ग रे सा ध प ग रे सा. आता अगदी अशा स्वरूपाचा देस्कार हा राग सारे ग प ध सा हे स्वरसमूह असलेला आहे. सर्व स्वर शुद्ध लागणं, मध्यम निषाद वर्जित असणं या गोष्टी दोन्ही रागात जरी सारख्या असल्या तरी यांच्यात अनेक फरक आहेत. जसं की भूपचा वादी हा ग आहे आणि संवादी ध आहे, तर देस्कार याच्या अगदी उलट म्हणजे वादी ध आहे आणि संवादी ग आहे. तसेच भूपचा थाट कल्याण आणि देस्कारचा थाट बिलावल आहे. भूप रागाचा गायन समय रात्रीचा प्रथम प्रहर आहे, कारण तो पूर्वांगवादी आहे आणि देस्कारचा गायन समय हा सकाळचा प्रथम प्रहर आहे. देस्कार हा उत्तरांगवादी आहे. तसंच देस्कारमध्ये रे हा स्वर दुर्बल आहे आणि ध या स्वराला अतिशय महत्त्व दिलेलं आहे. देस्कारचा विस्तार हा मध्य आणि तारसप्तकात जास्त होत असतो, कारण की तो उत्तरांगवादी आहे. जास्तीत जास्त मंद्रदैवत हा विस्तारात दाखवला जातो आणि रे हा स्वर कमीत कमी घेतला जातो. तरी उत्तरांगात आपल्याला रे दिसतो, तसंच बंदिशींमध्येही दिसतो. त्याला पूर्णपणे वर्जित केलेलं नाही, परंतु त्याचं प्रमाण हे कमी आहे. आणि देस्कार हा चंचल प्रकृतीचा राग मानला जातो, तर भूप हा गंभीर प्रकृतीचा राग मानला जातो. अशा प्रकारे दोघांमध्ये फरक आहे. आता थोडक्यात आपण देस्कारची थोडासा विस्तार पाहण्याचा प्रयत्न करूया.
सा रे ग प ध सा सा ध प ग प ध प ग सा ग प ध प ध प ध ग प सा ध सा ग ग सा ग प ध ध प ग प ग ध प ग सा काही काही लोक याला सा ग ग प प ध ध सा असंही थोडंसं दाखवत असतात. तसंच येताना ग रे सा असं न येता ग सा असं ग कडे ग कडून सा कडे येतात. ग प ध सा ध प ध ध प ध ग प ध ध सा सा ध सा रे सा सा रे ग रे सा ध ध सा रे ग रे सा ध ध प ग प ध प ध प ग ग सा सा रे ग प ध प ध ग प ध प ध ग ध ग प ध ध सा प ध सा रे ग रे सा ध ध सा ध प ग प ध प ग सा. आता या रागाच्या दोन्ही रागांच्या सुंदर बंदिशी आपण अधिक मासानिमित्त पाहणार आहोत. अधिक मासामध्ये श्री विष्णू श्रीकृष्ण यांचं अतिशय महत्त्व असतं. अशा श्रीकृष्णावर आधारित दोन बंदिशी आपण पाहू. पहिल्या बंदिशीमध्ये गोपिकांचा अत्यंत लाडका बाळकृष्ण त्याच्या मुरलीच्या धूनने मुरलीने ते अत्यंत मोहित होतात. त्याच्या प्रेमात आणि भक्तीत रममाण होतात. असा हा अत्यंत लढीवाळ असा बाळकृष्ण आहे. तर देशकारच्या दुसऱ्या बंदिशीमध्ये जगतव्यापक चतुर संकटांचं निवारण करणारा चिदानंद स्वरूप अशा अत्यंत व्यापक भव्य दिव्य श्रीकृष्णाचं रूप आहे. अशा या दोन बंदिशी आता आपण भूप आणि देशकार रागाच्या त्रितालातल्याच पाहूया.